आहेत त्यांचं असं माझ्या दृष्टीने काही खाजगी क्षेत्रामध्ये काही सरकारी याच्यामध्ये काही ज्याला म्हणता येईल की स्वतःच्या व्यवसायामध्ये काम करता येते अशी असं असणारा ग्रुप आहे, अशी असलेली परिस्थिती. मला वाटतं मी पहिल्यांदा आता सगळ्यांचं असं स्वागत करतो. काही प्रमाणात का होईना परंतु गेल्या 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये पक्षामध्ये आलेली मजगळता याच्या संदर्भातली असणारी कारणं शोधायला आपण सगळ्यांनी सुरुवात केली. याबद्दल मी आपली चिंता त्याच्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा असणारा एक पक्षाच्या संदर्भात चळवळीच्या संदर्भातला असणारा जिव्हाळा आणि ही सगळी चळवळ टिकली पाहिजे हा जो सगळा उद्देश आहे. मला वाटतं की त्याचा सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे. मला वाटतं इथे जे मांडण्यात आलं की कार्यकर्त्यांच्या संदर्भातली असणारी जी भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आली की त्याच्यामधला उत्साह जो अगोदरचा होता तो आता उत्साह राहिला नाही असं आणि तो आता शेवटच्या माणसापर्यंत जात नाही ही व्यक्त केली माझ्या ही एक वस्तुस्थिती असली त्या ठिकाणी मानतो. ते नाकारत नाही त्या सगळ्या गोष्टी. याच्या पाठीमागची असणारी जी कार्यकर्त्याची जी प्रक्रिया असते ती सुद्धा मला वाटतं समजावून घेणं हे त्याच्यातून महत्त्वाचं आहे. कार्यकर्ता हा बेसिकली ज्याला आपण म्हणतो की एक उत्साह आहे की जसं आता तुमचा एक उत्साह आहे. हा उत्साह काही आहे की 2014-2015 या कालावधीमध्ये रिझल्ट ओरिएंटेड आलं पाहिजे अशा दृष्टीने असलेला उद्देश. उद्याचा हा उद्देश यशस्वी झाला नाही पुढचं काय तरी थोडं तर तो प्रयत्न करत राहणं हा एक भाग तुम्ही जो म्हणताय बरोबर आहे. मी त्याला नाकारत नाही. किती वर्ष प्रयत्न करत राहणार हा सुद्धा त्याच्यातला असणारा एक आत्ताचा असणारा जो कार्यकर्ता आहे तो एक लक्षात घेतला पाहिजे की आमच्या बरोबरचा असणारा 80 सालातला असणारा कार्यकर्ता म्हणजे त्याची 25 वर्ष 30 वर्ष ती पूर्णपणे चळवळीला गेलेली आहे. म्हणजे त्याच्या ऐन उमेदीचा कालखंड जो आहे तो ओलांडला आहे. त्याच्यामुळे त्यांनी 80 सालच्या उमेदीतून आत्ता काम करावं की माझ्या अंदाजानं त्याच्यात शक्ती राहिली नाही, ताकद राहिली नाही आणि त्याचा असणारा आता ज्याला म्हणतो की फोकसही बदललेला असतो हे आपण लक्षात घेऊ. चळवळीचा हा त्याचा फोकस राहिला आहे नाही असं नाही, पण त्या चळवळीच्या फोकसबरोबर अनेक प्रायोरिटीज त्याच्या उभ्या आलेल्या आहेत आणि त्या अनेक आलेल्या प्रायोरिटीजपैकी एक ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये आहे म्हणजे नवीन कॅडर जे आम्हाला फीडर म्हणून आलं पाहिजे होतं ते माझ्या दृष्टीने न आलं. याची जी कारणमीमांसा झाली पाहिजे ती माझ्या दृष्टीने कारणमीमांसा होत नाही आणि ती करणं गरजेचं असेल त्या ठिकाणी मला वाटतं पहिल्यांदा रिझल्ट येत नाही असं आपण ज्यावेळेस म्हणतो किंवा रिझल्ट येता येता आपल्या हातातून हुकतोय असं ज्यावेळेस आपण म्हणतो याची तो हुकतो का हा पाहणं त्याच्यातलं गरजेचं. आणि मी 2-3 त्याच्यातल्या 3-4 गोष्टी ह्या महत्त्वाच्या मानतो त्याच्यातल्या आणि ते म्हणजे की एक आपल्यातला आलेला हा जो मध्यमवर्गीय आहे तिथे मला वाटतं तुम्ही हां प्राध्यापकांनी जसं या ठिकाणी मांडलं की बाबा विद्यार्थी येतोय कशासाठी तर तो स्कॉलरशिपसाठी येतो. शिक्षा विद्या आणि त्याच्यातून उद्याचं माझं जीवन
हा जो त्याच्यातला जो उद्देश पाहिजे किंवा मला डिग्री मिळाली तर मला एक चांगली नोकरी मिळते, याच्यापेक्षा त्यांनी जसं म्हटलं की डिग्री कशासाठी, तर मला स्कॉलरशिप मिळते म्हणून. हा जो त्याच्यातला एक भाग आहे, तसं मी असं मानतो की हा जो मिडल क्लास उभा राहिला मधल्या काळामध्ये, 80 साली आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मिडल क्लास आंबेडकरी चळवळीमधला फार मोजका होता आणि हा जाणीवपूर्वक क्लास होता. याचं कारण की तो स्वतः चटके खाऊन मध्यमवर्गीय झाला होता, त्याच्यामुळे त्या चटक्यामुळे तो आम्हालाही पळवत होता, स्वतःही पळत होता. त्यासाठी त्याच्यानंतरचा असणारा आलेला जो मध्यमवर्गीय आहे तो चटके न खाल्लेला आलेला मध्यमवर्गीय असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि आम्हाला त्याच्याशी तोंड द्यावं लागलं नाही असं नाही की तो आमच्या विरोधातच बसलाय पहिला दिवशी. त्याचा एकच इश्यू की काय गरज आहे चळवळीची, आता चळवळीची गरज नाही आहे, नोकऱ्या लागलेल्या आहेत, फ्लॅट पैसा मिळतोय, रिटायरमेंट होईपर्यंत सरकारी नोकऱ्या आहेत, काय चिंता करण्याची गरज आहे. हा जो मध्यमवर्गीय आला, ह्या मध्यमवर्गीयाच्या विरोधात आम्हा सगळ्यांना तोंड द्यावं लागतं त्या सगळ्याच्यावर, किंवा त्याला रिफॉर्म करणं हा असणारा आमचा एक सगळ्यात क्रायटेरिया त्याच्यामधला असणार. आणि मी जसं म्हणालो की त्याला जोडून मग असणारा बामशेफ आली, 17 संघटना आल्या, की यांचं कामकाज काय, तर स्वतः उभं राहण्यापेक्षा दुसरं कोण उभं राहणार नाही हा सगळा कारभार त्यांचा असा. मग शिबिरं झाली, अमुक झालं, हे झालं, ते झालं, त्याच्यामध्ये ज्याला म्हणता येईल डिसइन्फॉर्मेशन सगळं, की ज्याला आयडिओलॉजिकल वाद, म्हणजे मी बामशेफ असताना म्हणतो महाराजांची संघटना ही काही आंबेडकरी चळवळ असं मानतो. म्हणजे एका काळी बाबासाहेबांच्या वेळेस सुद्धा काही महाराज बाबासाहेबांबरोबर नव्हती, ही जी नसणारी महाराज जी आहे ती बामशेफमध्ये गेलेली आहे, PSP. हे माझं सरळ 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 ढोबळ म्हणणं आहे त्याच्यामध्ये. तेव्हा हा जर बौद्ध गेला असता, म्हणजे हा जर बौद्ध म्हणून तिथला असताना बसला असता, तर त्यांनी तिथे असताना बामशेफवाल्याने सरळ विचारलं असतं की इथे असताना ती जी मूळ निवासी संघटना संस्था आली, त्याच्यानंतर त्या असताना ज्या पद्धतीने असं द्वेषाची असणारी प्रचाराची भाषा झाली या सगळ्या याच्यामध्ये, ती सगळी बाबासाहेबांच्या विरोधातली, जी अँथ्रोपॉलॉजिकली बाबासाहेबांनी या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या लिखाणातून असताना म्हटलं की या देशातला 300 वर्षानंतर 400 वर्षानंतर इथला असणारा प्रत्येक समूह हा मिक्सिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कोरड्या भाषेत म्हणायचं म्हणजे घुसळण ज्याला आपण म्हणतो, अशी या समाजाची घुसळण होऊन घेतलेली आहे. आणि म्हणून वरचा आणि खालचा या दोघांच्या कवट्या सारख्याच आहे. त्याचे फीचर्स ज्याला आपण म्हणतो की एक थिअरी मांडली, त्याच्यामध्ये ते म्हटलं की इथला असं ही कास्ट म्हणजे सुपिरियर आहे, ही कास्ट म्हणजे इन्फिरियर आहे, याचा असणारं फीचर्स काही वेगवेगळे आहेत त्यासाठी याच्यामध्ये असं काही नाही. तेव्हा वाटतं हा जो भाग आहे तो माझ्या अंदाजानं त्याच्यातला एक मोठा सण मानतो. मी दुसरं असं म्हणेन की इथला असणारा आंबेडकरी चळवळीमधला जो क्लास आहे की ज्यांनी रिझल्ट्स आले नाहीत म्हणून जो थांबला पाहिजे तिथे, तो माझ्या दृष्टीने तिथे असताना थांबला. आणि त्यांनी जी चिकित्सा करायला सुरुवात केली ती चिकित्सा माझ्या अंदाजाने मुंबईच्या इलेक्शनमध्ये बाबासाहेब ज्यावेळेस उभे राहिले आणि पडले त्यावेळेस आरोप हा करण्यात आला की तिथल्या असणाऱ्या समाजवाद्यांनी आपल्याला मतं दिली नाही म्हणून आपण असताना पडलो. एक ढोबळ ज्याला आपण म्हणतो की न शिरता, आणि त्याला असं बाबासाहेबांना त्यावेळेस सांगावं लागलं अरे बाबा
इलेक्शनचं विश्लेषण अशा पद्धतीने होत नाही, तर तुम्हाला त्याच्या खोलात जाऊन असलेलं विश्लेषण करावं लागतं. आणि मग त्यांनी तिथे असलेल्या बाबासाहेबांनी सिद्ध केलं की जी मतं मला मिळाली पाहिजे ती मतच मला मिळाली नाही तर मी जिंकणार कुठून. आणि म्हणून समाजवाद्यांमध्ये आणि बाबासाहेबांमध्ये मला वाटतं आता असं एक कालच मला वाटतं एक पुस्तक आलेलं आहे, भंडाराचे इलेक्शन्स होतं. नाही 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 कालच माझ्या आता त्याचं पब्लिशिंग व्हायचं आहे ते. हा प्रोग्राम बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा तो काही तिकडे हे नाही.